सोलापुरात ज्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचेच दोन आमदार भिडले होते, तिथं भाजपच्याच फुल सपोर्टनं काँग्रेसचा नेता सभापती झालाय। पण त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला, भाजप आमदारांच्या लढाईत काँग्रेसचा नेता सभापती कसा झाला? दिलीप मानेंनी अशी कोणती खेळी केली आहे? राज्यात सत्ता असतानाही फडणवीसांनी सभापती पदावर भाजपचाच माणूस का बसवला नाही? याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आज काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची निवड झाली आहे। सभापती पदासाठी एकच अर्ज आल्यानं दिलीप माने बिनविरोध सभापती झाले। उपसभापती पदासाठी सचिन कल्याण शेट्टी यांचे समर्थक सुनील कळके यांचा एकमेव अर्ज आला होता, त्यामुळे त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडणुकीत भाजपचेच दोन आमदार भिडले होते, त्यामुळे साहजिकच सत्ता कुणाची आली तरी चेअरमनपदी त्यांच्या समर्थकाची किंवा भाजप कार्यकर्त्याची निवड होईल असं अनेकांना वाटलं, पण झालं उलटच। भाजपच्याच पाठिंब्यानं आज काँग्रेसचे दिलीप माने सभापती पदावर विराजमान झाले। सोलापूर पासून मुंबईपर्यंतच्या या प्रवासात नेमकं काय घडलं, यात फडणवीसांची भूमिका काय होती ते सुद्धा जाणून घेऊयात। बाजार समिती निवडणुकीसाठी पॅनल उभं करण्यापासून ते सभापती निवडीच्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। फडणवीसांनीच मला लढायला सांगितलं असं कल्याण शेट्टी सांगत असताना सुभाष देशमुख मात्र शेवटपर्यंत मला अजून मुख्यमंत्र्यांचा तसा निरोप नाही, मी भाजप कार्यकर्त्यांसाठी लढतोय असं सांगत होते। देशमुखांसोबतही शरद पवार गटाचे बळीराम काका साठे आणि काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रेंचा पाठिंबा होता। याबरोबरच शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनीही सुभाष देशमुखांना पाठिंबा दिला होता। मात्र या निवडणुकीत सचिन कल्याण शेट्टी आणि दिलीप माने यांच्या पॅनलनं बाजी मारली। विजयानंतर या सगळ्या पॅनलनं देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, तेव्हा अभिनंदन करत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढा असे आदेश दिले। याशिवाय फडणवीसांच्या संमतीनंतरच दिलीप मानेंचं नाव सभापती पदासाठी फायनल झाल्याची सोलापुरात चर्चा आहे। पण ही राजकीय गणितं दिलीप मानेंनी कशी जुळवून आणली? कल्याण शेट्टी आणि फडणवीसांनी दिलीप मानेंचा सभापती पदावरचा दावा का मान्य केला तेही पाहूयात। दिलीप मानेंची काँग्रेस नेते म्हणून ओळख असली तरी त्यांचं राजकारण कायमच वेगळ्या वाटेनं आणि चढत्या आलेखानं जात राहिलंय। कधी पक्ष तर कधी अपक्ष, पण बेधडकपणे लढण्याच्या बाण्यामुळे दिलीप माने कायमच जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत असतात। याच जोरावर मानेंनी दक्षिण सोलापूरची आमदारकी, 4 वेळा बाजार समितीचं सभापतीपद आणि जिल्हा बँकेचं अध्यक्षपदी भूषवलंय। याशिवाय साखर कारखाना, बँक आणि शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खूप मोठं जाळं विणलंय। शिवाय दक्षिण सोलापूर आणि उत्तर तालुक्यातील गावागावातील सोसायट्यांवर दिलीप माने आणि त्यांच्या समर्थकांचं वर्चस्व आहे। तसं पाहिलं तर दिलीप माने दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुखांचे कट्टर विरोधक। दिलीप माने 2009 साली याच दक्षिण सोलापूरमधून विधानसभेवर गेले होते। 2004च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणमधूनच अपक्ष लढत दिली होती। 2014 मध्ये मात्र काँग्रेसकडून दक्षिण सोलापूरमध्ये सुभाष देशमुखांविरोधात लढले। 2019ला शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना आव्हान दिलं होतं। 2024ला मात्र दक्षिण सोलापूरमध्ये सुभाष देशमुखांविरोधात लढताना एबी फॉर्म अभावी माघार घेतली होती। यामध्ये 2009 वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत दिलीप मानेंच्या पदरी पराभव झाला। मात्र त्यानंतरही मानेंच्या गटाचं जिल्ह्यातलं अस्तित्व टिकून होतं। बाजार समिती, जिल्हा बँक आणि विधानसभेसह लोकसभेला त्यांचा गट निकालावर परिणाम करू शकतो। दक्षिण आणि उत्तर तालुक्यासह सोलापूर शहरात दिलीप माने सांगतील तो पक्ष म्हणून हजारो लोक पाठीशी असतात। त्यामुळेच कल्याण शेट्टींनी दिलीप मानेंसारख्या हुकमी एक्क्याला सोबत घेत बाजार समितीच्या निवडणुकीत शड्डू ठोकला होता। अखेर कल्याण शेट्टींनी दिलीप माने, राजशेखर शिवधारे, सुरेश असापुरे यांना सोबत घेत सुभाष देशमुखांच्या पॅनलवर मात करत बाजार समिती ताब्यात घेतली। हा सगळा इतिहास आणि वर्तमानात सुरू असलेलं सोलापुरातलं राजकारण पाहता देवेंद्र फडणवीसांनी दिलीप मानेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे। त्यामुळेच आतापर्यंत अजित पवार गटात जाण्याची चर्चा असणारे दिलीप माने आता भाजपात जातील अशी चर्चा सोलापुरात पुन्हा एकदा रंगू लागली आहे। फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टींची मिळालेली साथ आणि पालकमंत्री जयकुमार गोरेंसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे या चर्चेला अधिक बळ मिळतंय। याशिवाय विधानसभेला काँग्रेसनं तिकीट देऊनही एबी फॉर्म न दिल्यानं दिलीप माने नाराज होते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदेंसोबत दिलीप मानेंचं तसं फारसं कधी जमलंच नाही।
ब्रह्मदेव मानेंसोबत जे घडलं ते दिलीप मानेंसोबत घडतंय अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे। त्यामुळे दिलीप माने चांगली स्पेस देणाऱ्या पक्षाच्या तर भाजप दक्षिण सोलापूरसह सोलापूर शहरात तुल्यबळ पर्यायाच्या शोधात असल्याची चर्चा आहे। त्यासाठीच महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाकडून नवा डाव खेळला जातोय असं बोललं जातंय। या व्हिडिओ तिथंच थांबूयात। भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी आणि सीएम फडणवीस आपल्याच भाजप आमदार सुभाष देशमुखांचे विरोधक असणाऱ्या दिलीप मानेंना का ताकद देत आहेत? सत्तेत असूनही भाजपचा सभापती बसवता न येणं, भाजप आमदारांना एकत्र न आणता येणं हे फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपचं अपयश आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।